Welcome students. This is the next video lecture on the topic mechanical properties of the fluids. आता पाठीमागचे जे व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय स्टडी केलेलं आहे तर व्हॉट इज मीन बाय अ कॅपिलरी ट्यूब अँड व्हॉट इज मीन बाय अ कॅपिलॅरिटी. आता कॅपिलरी ट्यूब कोणत्या ट्यूबला म्हटलं जातं तर ए ट्यूब विच हॅविंग ए स्मॉल बोर अँड ओपन ॲट बोथ एंड्स दॅट ट्यूब इज कॉल्ड ॲज कॅपिलरी ट्यूब. म्हणजेच कॅपिलरी ट्यूब ही अशी एक ट्यूब आहे की ज्या ट्यूबला अतिशय लहान असं होल असेल, छिद्र असेल आणि जी ट्यूब दोन्ही बाजूला ओपन असते अशा ट्यूबला कॅपिलरी ट्यूब असं म्हटलं जातं. देन व्हॉट इज मीन बाय दी कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ॲक्शन. आता कॅपिलॅरिटी आणि कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय तर the rise or fall of liquid inside the capillary tube when it is dipped inside the liquid. That phenomenon is called as capillarity or capillary action. म्हणजेच काय तर ज्यावेळेस कॅपिलरी ट्यूब ही वॉटरमध्ये डीप केली जाते त्यावेळेस त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विड हे राईज होतं बाहेरच्या लेवलपेक्षा. कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विडची लेवल ही इन्क्रीज होते आणि ज्यावेळेस कॅपिलरी ट्यूब ही मर्क्युरीमध्ये बुडवली जाते त्यावेळेस त्या कॅपिलरी ट्यूबमधील त्या मर्क्युरीची लेवल बाहेरच्या लेवलपेक्षा डिक्रीज होते, फॉल होते. ती जी काही फिनॉमिनॉन आहे त्या फिनॉमिनॉनलाच काय म्हटलं जातं तर कॅपिलॅरिटी असं म्हटलं जातं. या ठिकाणी कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विडची लेवल का इन्क्रीज होते किंवा कॅपिलरी ट्यूबमधील मर्क्युरीची लेवल का डिक्रीज होते हे जर स्टडी करायचं असेल तर तुम्हाला हे आर्टिकल स्टडी करावं लागणार आहे. आता ह्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे तर एका बेकरमध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि त्या वॉटरमध्ये एक कॅपिलरी ट्यूब काय केलेली आहे डीप केलेली आहे. कॅपिलरी ट्यूब डीप केल्या लगेचच काय होणार आहे तर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटर जे आहे ते वॉटर काय होणार आहे वरती राईज केलं जाणार आहे. आता तुम्हाला माहीत आहे वॉटर जे आहे त्या वॉटरकडून कॅपिलरी ट्यूब जी आहे ती काय केली जाते वेट केली जाते, ओली केली जाते. आणि अशा लिक्विडच्या बाबतीत जो काही लिक्विडचा फ्री सरफेस असेल म्हणजे जो अप्पर सरफेस असणार आहे म्हणजे जो सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो त्या सरफेसचा शेप जो आहे तो शेप कसा राहणार आहे कॉन्केव राहणार आहे. हे तुम्ही स्टडी केलेलं आहे. आणि ज्या लिक्विडकडून कॅपिलरी ट्यूब ही वेट केली जात नाही, ओली केली जात नाही अशा लिक्विडच्या बाबतीत जो काही लिक्विडचा जो काही अप्पर सरफेस असेल तो कसा असतो नेहमी कॉन्व्हेक्स असणार आहे. आता इथं वॉटर आहे आणि वॉटरकडून कॅपिलरी ट्यूब जी आहे ती वेट केली जाते, ओली केली जाते. त्यामुळं कॅपिलरी ट्यूबमधील जो काही लिक्विडचा अप्पर सरफेस असेल त्यालाच आपण फ्री सरफेस असं म्हणतो तो कसा राहणार आहे कॉन्केव राहणार आहे. आणि कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचं जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडचा जो काही सरफेस आहे तो सरफेस कसा राहणार आहे प्लेन राहणार आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही 4 पॉईंट कन्सिडर केलेले आहेत. कोणकोणते पॉईंट आहेत तर पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी अँड पॉईंट डी. आता पॉईंट ए कोणत्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये आहे आणि कॉन्केव सरफेसच्या थोडासा वरती आहे. आता पॉईंट बी हा कुठं आहे तर इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब म्हणजे कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्येच आहे आणि कॉन्व्हेक्स सरफेसच्या जस्ट बिलो आहे. म्हणजेच काय तर कॅपिलरी ट्यूबमधील जो काही लिक्विडचा सरफेस जो आहे तो खालून जर बघितला तर तो कसा दिसणार आहे कॉन्व्हेक्स जाणवणार आहे किंवा कॉन्व्हेक्स दिसणार आहे. आणि बी पॉईंट हा कॉन्व्हेक्स सरफेसच्या जस्ट कसा आहे बिलो आहे किंवा जस्ट खाली आहे. नंतर पॉईंट सी हा कुठं आहे तर आउटसाइड दी कॅपिलरी अँड इट इज प्रेझेंट जस्ट अबाव दी प्लेन सरफेस ऑफ दी लिक्विड. म्हणजे पॉईंट सी हा कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर आहे आणि लिक्विडच्या प्लेन सरफेसच्या जस्ट वरती आहे. आता पॉईंट डी हा कुठं कन्सिडर केलेला आहे तर पॉईंट डी हा प्लेन सरफेसच्या जस्ट बिलो कन्सिडर केलेला आहे. पॉईंट डी इज प्रेझेंट जस्ट बिलो दी फ्री सरफेस ऑर प्लेन सरफेस ऑफ दी लिक्विड. म्हणजेच काय पॉईंट सी हा प्लेन सरफेसच्या वरती आहे आणि पॉईंट डी हा प्लेन सरफेसच्या खाली आहे. आता या ठिकाणी
तुम्ही जे काही 4 पॉईंट कन्सिडर केलेले आहेत त्या 4 पॉईंटच्या ठिकाणचं असणारं जे प्रेशर आहे ते एकमेकाशी तुम्ही कम्पेअर करणार आहात. आता ए ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पी एने डिनोट केलं जाईल. बी ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पी बी या पॉईंटनी डिनोट केलं जाईल आणि सी ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पी सी ह्या लेटरनी आणि डी ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पी डी या लेटरनी डिनोट केलं जाईल. आता तुम्हाला माहीत आहे हा कन्सेप्ट झालेला आहे. प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड ऑफ द लिक्विड इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स साईड ऑफ द लिक्विड. म्हणजेच लिक्विडच्या कॉन्केव्ह साईडवरचं जे प्रेशर आहे ते प्रेशर कॉन्वेक्स साईडपेक्षा नेहमीच कसं असतं, ग्रेटर असतं. म्हणजेच काय तर ए पॉईंटवरती असणारं प्रेशर हे ग्रेटर असणार आहे कशापेक्षा तर बी पॉईंटपेक्षा. म्हणून काय लिहिलेलं आहे तर प्रेशर ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी. म्हणजे पी ए इज ग्रेटर दॅन पी बी. ठीक आहे. आता पुढं तुम्हाला सांगता येईल सी पॉईंट आणि ए पॉईंट हे कसे आहेत, एकाच लेवलला आहेत आणि हे दोन्ही पॉईंट ॲटमॉस्फिअरमध्येच आहेत. त्यामुळे ए ठिकाणचं जेवढं प्रेशर असणार आहे तेवढंच प्रेशर हे सी ठिकाणचं सुद्धा असणार आहे. आता डी पॉईंटबद्दल सांगता येईल तुम्हाला. तर डी पॉईंट हा प्लेन सरफेसच्या खाली आहे आणि सी पॉईंट हा प्लेन सरफेसच्या वरती आहे. आणि तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे सी पॉईंट आणि डी पॉईंट हे प्लेन सरफेसच्या दोन्ही बाजूला असल्यामुळं प्लेन सरफेसच्या दोन्ही बाजूला प्रेशर जे आहे ते प्रेशर नेहमी कसं राहतं, इक्वल राहतं हे बघितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. ठीक आहे. म्हणजेच काय झालं तर पॉईंट ए, पॉईंट सी आणि पॉईंट डी ह्या तिन्ही पॉईंटवरचं प्रेशर कसं राहणार आहे, इक्वल राहणार आहे. ठीक आहे. म्हणून काय लिहिणार आहात तुम्ही प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट ए. ठीक आहे. आणि वरती आपण पाहिलेलं आहे पी ए इज ग्रेटर दॅन पी बी. म्हणजेच पी एच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता तर पी डी लिहू शकता. बरोबर आहे. कारण पी ए इक्वल टू पी सी इक्वल टू पी डी. म्हणजे पी एच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार आहात तर पी डी लिहिणार आहात. म्हणजे इथं काय मिळेल तुम्हाला तर पी बी इज लेस दॅन पी डी. इथं दिलेलं आहे बघा पी बी इज लेस दॅन पी डी. म्हणजेच काय तर या डायग्रॅममध्ये तुम्हाला बी आणि डी हा जो पॉईंट दिसतोय त्या बी आणि डी या दोन्ही पॉईंटमध्ये असणारा जो काही प्रेशर आहे म्हणजे बी पॉईंटला असणारी प्रेशरची व्हॅल्यू आणि डी पॉईंटला असणारी प्रेशरची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये फरक आहे. आता फरक आहे मात्र हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते दोन्ही पॉईंट कसे आहेत, एकाच लेवलला आहेत. म्हणजे लिक्विडमध्ये एकाच लेवलला बी आणि डी पॉईंट आहेत. मात्र बी ठिकाणचं प्रेशर हे कमी आहे आणि डी ठिकाणचं प्रेशर हे जास्त आहे. आणि तुम्हाला माहीत आहे लिक्विड जे आहे ते लिक्विड नेहमी काय होणार आहे, जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडं फ्लो होणार आहे, कमी प्रेशरकडं वाहणार आहे. आणि हे कुठंपर्यंत वाहणार आहे तर जोपर्यंत बी ठिकाणचं प्रेशर आणि डी ठिकाणचं प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत. म्हणून ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये काय केलं जातं तर बाहेरचं लिक्विड हे आतमध्ये खेचलं जातं कारण बी ठिकाणचं प्रेशर हे डी ठिकाणच्या प्रेशरपेक्षा कमी असल्यामुळं. आणि हे आतमध्ये खेचत कुठंपर्यंत जाणार आहे तर जोपर्यंत बी ठिकाणचा प्रेशर आणि डी ठिकाणचा प्रेशर हा इक्वल होत नाही तोपर्यंत. आणि एकदा का बी ठिकाणचा प्रेशर आणि डीच्या ठिकाणचा असणारा प्रेशर इक्वल झाला की मग मात्र लिक्विडची लेवल जी आहे ती राईज होण्याचं थांबणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही दुसरी पॉसिबिलिटी पाहणार आहात. कोणती पॉसिबिलिटी तर मर्क्युरीमध्ये ज्यावेळेस कॅपिलरी ट्यूब डीप केली जाते त्यावेळेस लिक्विडची लेवल जी आहे ती लेवल का फॉल होते का डिक्रीज होते. आता इथं काय घेतलेलं आहे तर बिकरमध्ये मर्क्युरी घेतलेला आहे आणि त्या मर्क्युरीमध्ये कॅपिलरी ट्यूब बुडवलेली आहे. कॅपिलरी ट्यूब बुडवल्यानंतर मर्क्युरीचा जो काही वरचा सरफेस आहे तो कसा दिसणार आहे, कॉन्वेक्स दिसणार आहे किंवा कॉन्वेक्स शेप घेणार आहे. कारण तुम्हाला माहीत आहे ज्या लिक्विडकडून कॅपिलरी ट्यूब ही वेट केली जात नाही, ओली केली जात नाही, अशा लिक्विडच्या बाबतीत
त्या कॅपिलरी ट्यूबमधील वरती असणारा जो काही सरफेस आहे, ज्याला आपण फ्री सरफेस म्हणतो, तो कसा राहणार आहे, कॉन्व्हेक्स राहणार आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये सुद्धा 4 पॉईंट कन्सिडर केलेले आहेत. पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी अँड पॉईंट डी. आता पॉईंट ए हा कुठं आहे, तर जस्ट अबाव दी कॉन्व्हेक्स सरफेस अँड इट इज इनसाइड दी कॅपिलरी. म्हणजे पॉईंट ए हा कुठं आहे, तर जस्ट अबाव दी कॉन्व्हेक्स सरफेस ऑफ दी लिक्विड इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब. आता पॉईंट बी कुठं आहे, तर पॉईंट बी इज जस्ट बिलो दी कॉन्केव सरफेस ऑफ दी लिक्विड अँड इट इज दी इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब. आता पॉईंट सी हा कुठं आहे, तर इट इज प्रेझेंट जस्ट अप्पर साइड ऑफ दी प्लेन सरफेस ऑफ दी liquid and point D is the just below the plane surface of the liquid. ठीक आहे. तर ह्या 4 पॉईंटची वेगवेगळी ह्या ठिकाणी तुम्ही पोझिशन जी आहे ती पोझिशन घेतलेली आहे. आता इथं तुम्हाला सांगता येईल एच्या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पी ए असेल, बीच्या ठिकाणचं जे प्रेशर असेल ते पी बी असेल आणि सीच्या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पी सी आणि डीच्या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पी डी असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की लिक्विडच्या कॉन्केव सरफेसवरती असणारी प्रेशरची व्हॅल्यू जास्त असते, कॉन्व्हेक्स सरफेसपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय लिहिता येईल, तर पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. ठीक आहे. सरफेस कसाही असू दे, कॉन्केव असू दे किंवा कॉन्व्हेक्स असू दे, कॉन्केव सरफेसवरची प्रेशरची व्हॅल्यू ही नेहमी कशी असणार आहे, जास्त असणार आहे दॅन कॉन्व्हेक्स सरफेस. म्हणजेच या ठिकाणी बीच्या ठिकाणची असणारी प्रेशरची व्हॅल्यू ही एच्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रेशरच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त राहणार आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा, पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. ठीक आहे. आता पुढं सांगता येईल पॉईंट सी इज ॲट सेम लेवल ऑफ पॉईंट ए. म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट सी हे एकाच लेवलला आहेत अँड दीज 2 पॉईंट्स आर प्रेझेंट इन दी ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत. त्यामुळे पी एच्या ठिकाणी जेवढा प्रेशर असेल तेवढाच पी सीच्या ठिकाणी प्रेशर असणार आहे. त्याच्यानंतर सी पॉईंट हा प्लेन सरफेसच्या वरती आहे आणि डी पॉईंट हा प्लेन सरफेसच्या खाली आहे. त्यामुळे सीच्या ठिकाणी असणारी प्रेशरची व्हॅल्यू आणि डीच्या ठिकाणी असणारी प्रेशरची व्हॅल्यू ही कशी राहणार आहे, इक्वल राहणार आहे. म्हणजेच काय होईल, तर एच्या ठिकाणचा जेवढा प्रेशर असेल तेवढाच सीच्या ठिकाणचा आणि तेवढाच डीच्या ठिकाणचा असणार आहे. आता बीच्या ठिकाणचा प्रेशर आणि डीच्या ठिकाणचा प्रेशर तुम्हाला सारखा आहे का ते काय करता येईल, कम्पेअर करून पाहता येईल. कशा प्रकारे बघा, तर या ठिकाणी तुम्हाला पी एच्या ऐवजी काय लिहिता येईल, पी डी लिहिता येईल. कारण पी ए इक्वल टू पी सी इक्वल टू पी डी. म्हणजे पी एच्या ऐवजी काय लिहिणार आहात तुम्ही, पी डी लिहिणार आहात. म्हणजेच हे तुम्हाला इक्वेशन मिळेल कोणतं, तर पी बी इज ग्रेटर दॅन पी डी. म्हणजेच बीच्या ठिकाणी असणारी प्रेशरची व्हॅल्यू ही डीच्या ठिकाणच्या प्रेशरपेक्षा कशी आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच कॅपिलरी ट्यूबमधील प्रेशरची व्हॅल्यू ही बीच्या ठिकाणची जास्त आहे आणि कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचं जे लिक्विड आहे त्या ठिकाणची डीच्या ठिकाणी असणारी जी काही प्रेशरची व्हॅल्यू ती कशी आहे, कमी आहे. म्हणजेच बी आणि डी पॉईंट जरी एकाच लेवलला असला तरीसुद्धा बीच्या ठिकाणचं प्रेशर जे आहे ते जास्त आहे आणि डी ठिकाणचं प्रेशर हे कमी आहे. त्यामुळे काय होणार आहे, जास्त ठिकाणच्या प्रेशरवरून कमी ठिकाणच्या प्रेशरकडं लिक्विड जो आहे किंवा मर्क्युरी जो आहे तो काय होणार आहे, फ्लो होणार आहे. त्यामुळं काय होईल, तर बीच्या ठिकाणचं प्रेशर हे डीच्या ठिकाणच्या प्रेशर एवढं मेंटेन करण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी बीकडून लिक्विड हे बाहेरच्या बाजूला काय केलं जाणार आहे, खेचलं जाणार आहे, ओढलं जाणार आहे. म्हणजेच काय, तर कॅपिलरी ट्यूबमधली लिक्विडची लेवल जी आहे ती लेवल काय होणार आहे, फॉल होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कारण बीच्या ठिकाणचा प्रेशर जो आहे तो कसा असणार आहे, जास्त असणार आहे आणि डी ठिकाणचा प्रेशर हा कमी असणार आहे. त्यामुळं प्रेशर इक्वल करण्यासाठी बीच्या ठिकाणचं लिक्विड जे आहे किंवा मर्क्युरी जे आहे ते कुठं फ्लो केलं जाईल, बाहेरच्या बाजूला किंवा कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर काय केलं जाणार आहे, खेचलं जाणार आहे. आणि हे कुठंपर्यंत खेचलं जाईल, तर जोपर्यंत बीच्या ठिकाणचा प्रेशर आणि डीच्या ठिकाणचा प्रेशर हा इक्वल होत नाही तोपर्यंत.
त्यामुळंच काय होतं तर कॅपिलरी ट्यूबमधील लिक्विडची लेवल जी आहे ती काही लिक्विडच्या बाबतीत काय केली जाते, राईज केली जाते आणि काही लिक्विडच्या बाबतीत काय केली जाते, फॉल केली जाते. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी काय करता येईल, तुम्हाला थांबता येईल आणि नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले पॉईंट जे आहेत ते पॉईंट काय करता येतील, स्टडी करता येतील.